मूर्खांशी वाद करणे, निंदकांना उत्तर देणे आणि नीच लोकांशी बहस करणे ही बुद्धिमत्तेची निशाणी नाही, तर मूर्खतेची ओळख आहे. आणि ही गोष्ट समजून घेणे आजच्या काळात खूप आवश्यक आहे. कारण आजच्या जगात आपण रोज अनंत नकारात्मकता, तणाव आणि वादग्रस्त परिस्थितींमध्ये अडकतो. प्रत्येक जण आपल्याला खाली खेचण्याचा, गोंधळात टाकण्याचा आणि आपल्या ऊर्जेची चोरी करण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला माहीत नसेल की कधी आणि कशाप्रकारे इग्नोर करायचे, तर हळूहळू तुम्ही तुमच्या जीवनातील खरी स्पर्धा गमावतो. पण जो माणूस इग्नोर करण्याच्या कलात मास्टर असतो, तोच पुढे जातो. तोच आपल्या ध्येयासाठी फोकस टिकवतो आणि खरा खेळाडू बनतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे 8 जबरदस्त मार्ग, ज्याद्वारे तुम्ही इग्नोर करणे शिकाल. फक्त इग्नोर नाही, तर असे इग्नोर की लोक तुमच्या मागे धावतील. जर तुम्ही हे मार्ग अवलंबले तर केवळ तुमची मानसिक शांती टिकेल असे नाही, तर तुम्ही त्या गर्दीतून वेगळे उभे राहाल, जी प्रत्येक छोटी गोष्ट ऐकून प्रतिक्रिया देते आणि स्वतःला गोंधळात टाकते. ही लोकं सतत बहस करत राहतात, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतात आणि आपली ऊर्जा वाया घालवतात. पण तुम्ही वेगळे असाल, तुम्ही त्या लोकांपेक्षा वर असाल आणि अशा प्रकारे तुमच्या जीवनात यशाचा मार्ग आपोआप खुला होईल. आदत 1. मनावर नियंत्रण ठेवा. जर तुम्हाला इग्नोर करणे शिकायचे असेल तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचे आहे की संपूर्ण खेळ तुमच्या मनाचा आहे. जीवनात आपल्याला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. परीक्षा फेल होणे, व्यवसायात तोटा होणे किंवा नात्यात तणाव येणे. अशावेळी मनात संघर्ष सुरू होतो. बाहेरची परिस्थिती निराश करते आणि आतल्या मनात गोंधळ निर्माण होतो. तरीही आपल्याला हवी असते मजबूत मानसिकता आणि सकारात्मक विचार, जे आपल्याला निराशा आणि नकारात्मकतेपासून बाहेर काढतात. चाणक्य नीती येथे अत्यंत उपयोगी ठरते. चाणक्य म्हणतात की मनुष्याच्या मनाची अवस्था ही त्याची सर्वात मोठी ताकद आणि कमजोरी आहे. मन नियंत्रित करणे हीच सर्वोच्च कला आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपासून मुक्त ठेवलात, तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहू शकाल. आदत 2. गोष्टी आणि लोकांना इग्नोर करा. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, दुनिया तुमच्या इच्छेनुसार चालत नाही. सर्व लोक तुमचे बोलणे समजतील असे नाही. प्रत्येक परिस्थिती तुमच्या अपेक्षेनुसार होईल असे नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिले तर तुम्ही थकल्यासारखे व्हाल. त्यामुळे लोकांना आणि परिस्थितींना इग्नोर करणे शिकणे खूप गरजेचे आहे. चाणक्य नीती देखील सांगते, कधीकधी लढाई किंवा वाद टाळणेच खरे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. अनावश्यक झगडे आणि टॉक्सिक परिस्थितींपासून दूर राहणे यश आणि मानसिक शांतीसाठी आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टी इग्नोर करता, तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा सकारात्मक दिशेत वापरू शकता. हीच सकारात्मकेची खरी ताकद आहे. तुमच्या मनात शांती राहते आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता. आदत 3. अस्वीकार्य परिस्थितींशी सामना करा. आपल्या जीवनात अनेक गोष्टी येतात ज्या आपल्याला आवडत नाहीत, पण त्यांच्याशी जगावे लागते. चाणक्याने उदाहरण दिले आहे, गुलाबाचे फूल आणि कांटे. प्रत्येक गुलाबाच्या फुलासोबत कांटेही असतात. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कांट्यांना पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. याचप्रमाणे जीवनातील नकारात्मकता पूर्णपणे दूर करता येत नाही. पण इग्नोर करण्याची कला आत्मसात केल्यास तुम्ही फक्त फुलावर लक्ष केंद्रित करू शकता आणि कांटे तुमचे मन घाबरवू शकत नाहीत. इग्नोर करण्याची कला आणि बुद्धिमत्तेचे रहस्य. परंतु कांट्यांपासून बचून फुलापर्यंत पोहोचणे शक्य आहे. ही शिकवण समाज, नातेवाईक आणि जीवनातील परिस्थितींवर देखील लागू होते. प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडथळे आणि त्रास असतात, पण तुम्हाला त्यांच्याशी लढण्याऐवजी बचण्याचा मार्ग शिकणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही तुमची ऊर्जा आणि वेळ वाया घालवणार नाही. मी या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितले होते, कचऱ्यावर लक्ष देणे सोडणे जास्त गरजेचे आहे. आजच्या काळात माहिती, लोकांची मते आणि नकारात्मकता खूप जास्त आहे. जर तुम्ही प्रत्येक नकारात्मकतेशी लढण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण ऊर्जा संपेल. चाणक्य नीतीमध्ये देखील स्पष्ट केले आहे, बुद्धिमान माणूस तोच जो अनावश्यक लढाईत पडत नाही. तो आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरतो आणि वेळ वाचवतो. तुम्ही तुमच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला टॉक्सिक लोकांपासून आणि नकारात्मक परिस्थितींपासून बचण्याची कला येईल. जर तुम्ही कधी असफल झाला तरी निराश होऊन हार मानू नका. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे,
जो वारंवार पडूनही उठतो तोच खरा विजेता आहे. तुम्ही तुमचे मन इतके पॉझिटिव्ह ठेवा की अपयश तुमच्यासाठी शेवट नाही तर नव्या सुरुवातीची प्रेरणा बने. हार मानणे सोपे आहे, पण सफलतासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही गोष्टी इग्नोर करायला शिकलात तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला शांती देता आणि जीवनाला उत्तम दिशा देता. चाणक्य नीती आपल्याला शिकवते, मनाच्या शक्तीपेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. जर तुम्ही मनावर नियंत्रण ठेवले तर बाहेरील कोणतीही अडचण तुम्हाला हरवू शकत नाही. हीच तुमची सर्वात मोठी यशाची कुंजी आहे. सवय 2. सगळ्यांना उत्तर देऊ नका. उत्तर वेळ देतो, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे गरजेचे नाही. कधीकधी उत्तर देण्यापेक्षा करून दाखवणे महत्त्वाचे असते. बरेच लोक तुम्हाला उकसावतील, बोलतील की तू काही करू शकत नाही, फेल होशील. पण हे उत्तर जुबानाने देणे गरजेचे नाही. उत्तर तुमच्या कर्मातून दिले जाते. चाणक्य नीतीत सांगितले आहे, वेळेपेक्षा मोठा उत्तरदाता नाही. म्हणजे जे लोक तुम्हाला नीच समजतात त्यांना वेळ स्वतःच उत्तर दाखवते. जर तुम्ही धैर्य आणि मेहनतीने तुमच्या मार्गावर चालत राहिलात तर बुद्धिमान माणूस व्यर्थवादांपासून दूर राहून आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करतो. आज लोक तुमचा हसत असतील, पण उद्या तुमची तारीफ करतील. उत्तर देण्यापेक्षा तुमच्या कामावर लक्ष ठेवा. हीच चुप्पी आणि शांती तुमचं सर्वात मोठं उत्तर आहे. उत्तर द्यायचंच असेल तर सफलतेतून द्या. तुमच्या यश, घड, वाहन आणि ओळखीमधून. लोक काय म्हणतील तुम्ही फक्त इग्नोर करा आणि वाढत राहा. सवय 3. पॉझिटिव्ह राहा आणि ना म्हणायला शिका. जगण्यात पॉझिटिव्ह राहणे आणि ना म्हणणे दोन्ही महत्त्वाचे आहे. ज्यांना खूप सोपेपणाने, विनम्रपणे जीवन जगायचे असते ते बरं म्हणायला खूप सहज मानतात. ते प्रत्येक कामासाठी तयार होतात आणि मग दुःखी होतात की का चांगल्यांसोबतच त्रास येतो. हो, चांगल्यांसोबतही त्रास येतो. कसलीही अडचण टाळता येत नाही. चाणक्य नीतीत सांगितले आहे, व्यक्तीने स्वतःची सीमा ठरवणे आवश्यक आहे. सीमा न ठेवल्यास लोक तुमच्या कमकुवतीचा फायदा घेतात. दुसऱ्यांच्या स्वार्थांसमोर झुकणे किंवा सर्व काही मान्य करणे केवळ बुद्धिमान व्यक्तीच शिकू शकतो. जो प्रत्येक गोष्टीत हा करतो तो दुसऱ्यांच्या ताणाखाली दबतो आणि स्वतःसाठी जगायला विसरतो. चाणक्य शिकवतात, स्वतःच्या सीमा ठेवा, शक्ती ओळखा आणि स्वार्थांसमोर झुकू नका. जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या पाठीवर बसवून घेतले तर शेवटी फक्त तुमच्याच मेहनतीवर परिणाम होतो. सवय 4. वेळेचे महत्त्व समजून काम करा. जीवनात वेळेचे मूल्य ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण व्यर्थ गोष्टींवर वेळ घालवतो. गैरजरुरीच्या चर्चा, टीका, नकारात्मक लोकांच्या गोष्टी. चाणक्य नीती सांगते, वेळ हा सर्वांत मौल्यवान संसाधन आहे. जो माणूस वेळ वाया न घालवता आपली ऊर्जा आणि वेळ योग्य कामात गुंतवतो तो सत्याचे विजेता बनतो. टीप: वेळ घालवलेली गोष्ट परत मिळत नाही. म्हणून आपल्या ध्येयांच्या दिशेने काम करा आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. सवय 5. कृतज्ञ राहा आणि नकारात्मकतेपासून दूर राहा. जीवनात जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ असणे महत्त्वाचे आहे. लोकांकडून नकारात्मकता, टीका येते, पण ते लक्षात घेऊन दुःखी होऊ नका. चाणक्य सांगतो, मनाचे संतुलन राखल्याने मनुष्य कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने, सकारात्मकतेने विचार कराल तेव्हा नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होत नाही. मनातील नकारात्मक विचारांना कायदा लावणे आणि फक्त सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणे हे यशाचे मुख्य रहस्य आहे. सवय 6. तुलना करणे सोडा, स्वतःवर फोकस करा. लोकांची तुलना करणे ही सर्वात मोठी ऊर्जा वाया घालवण्याची सवय आहे. चाणक्य नीती सांगते, जो स्वतःवर लक्ष ठेवतो तोच खरा विजेता आहे. जर तुम्ही दुसऱ्यांसोबत स्वतःची तुलना कराल तर मनात तणाव, ईर्ष्या आणि नकारात्मकता वाढते. स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या कामगिरीने विचलित होऊ नका. यशाच्या वाटेवर फक्त स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा. सवय 7. संयम ठेवा, क्रोधावर नियंत्रण ठेवा. क्रोध ही सर्वात धोकादायक भावना आहे. जो माणूस क्रोधावर नियंत्रण ठेवतो तो शक्तिशाली बनतो. चाणक्य नीती सांगते, क्रोध हे बुद्धीचा शत्रू आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीवर क्रोध येतो तेव्हा तुरंत प्रतिक्रिया देऊ नका. एक श्वास थांबवा, विचार करा आणि तयार उत्तर किंवा कारवाई निवडा. संयम ठेवणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो आणि त्याची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते. सवय 8. शिकत रहा, ज्ञान आणि अनुभव वाढवा.
सफलतेसाठी सतत शिकणे आणि स्वतःला सुधारत राहणे आवश्यक आहे. चाणक्य सांगतो, ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे. जे लोक सतत शिकत राहतात ते कधीही मागे पडत नाहीत. अनुभवातून शिका, चुका करा आणि त्यातून योग्य धडा घेऊन पुढे जा. ज्ञान आणि अनुभवाची गुंतवणूक म्हणजे जागतिक यशाचे खरे रहस्य. बोनस पॉइंट: शांती आणि एकाग्रता ही सर्वांत मोठी ताकद आहे. अखेरीस मी तुम्हाला एक बोनस पॉइंट देतो. शांती आणि एकाग्रता. जेव्हा तुम्ही मन शांत ठेवता आणि एकाग्र राहता तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला विचलित करू शकत नाही. तुमची मानसिक शक्ती वाढते, निर्णय चांगले होतात आणि यशाची शक्यता वाढते. चाणक्य नीती सांगते, एकाग्रता ही प्रत्येक यशस्वी माणसाची मूळ गुरुकिल्ली आहे.